नमस्कार, महाचर्चामध्ये आपले स्वागत आहे. सध्या मी आहे बाळवणीचं हे सबस्टेशन आहे तिथे आहे आणि आज शेंडगेवाडी या गावामध्ये जी कारवाई करण्यात आली त्यामध्ये एवढं सगळं जे साहित्य आहे ते ह्यांनी जप्त केलेलं आहे. याविषयी आपण सरांसोबत चर्चा करणार आहोत की नक्की कशी कशी कारवाई केली आणि काय या मागचा हेतू होता. नमस्कार सर. नमस्ते. मी शाखा अभियंता मिले, शाखा कार्यालय बाळवणे. हे कारवाई करण्यामागचा हे आपला एकच हेतू होता की आपला सिंगल फेजला करंट म्हणजे कॅपॅसिटर वगैरे जे लोक वापरतात, सिंगल फेजला आपला करंट चाललाय 60-70 अँपियर. बरं. तो का जाता कामा नये, आपला 25च्या आत करंट राहिला पाहिजे. त्याच्यामुळे आपली लोड शेडिंग वगैरे वाढत आहे, सबस्टेशन वरती लोड येत आहे. त्याच्यामुळे आपण हे धडक कारवाई करण्याचा आज निर्णय घेतला. आणि जे लोकांचे कनेक्शन नाहीत किंवा जे लोक कॅपॅसिटर वगैरे, आता कॅपॅसिटर वगैरे हे असे लोक असे कॅपॅसिटर वगैरे वापरतात, बरं. त्यांच्यावरती आपण कारवाई करून सगळे आपण केबल वगैरे कॅपॅसिटर जप्त केलेले आहेत. त्याच्यामुळे तुमच्या चॅनल तर्फे माझं सगळ्या गावकऱ्यांना निवेदन आहे की आपण कृपया सिंगल पेज मोटर वापरू नये, कॅपॅसिटर वगैरे वापरू नये. बरं. ज्यांनी कॅपॅसिटर वापरलेत आणि 3 फ्यूज लाईट नसताना जे सिंगल फ्यूज लाईटीचा पण अनलिगली जे वापर करतायत त्यांच्यावर कारवाई केली. हा, जे अनलिगल ज्यांचे कनेक्शन नाहीत आणि जे सिंगल पेज मध्ये कॅपॅसिटर वगैरे टाकून वापरतात त्यांच्यावरती आपण कारवाई केलेली आहे. शेतकऱ्यांनी आपण दिवसा सगळ्यांना 8 तास सप्लाय चालू केलेला आहे आता. त्याच्यामुळे सिंगल पेज मध्ये तुम्ही कॅपॅसिटर वापरू नका. आणि ज्यांचे रितसर कनेक्शन नाहीत त्यांना आपल्याला पीएम मागल त्याला सूर्यघर आपली स्कीम चालू आहे शासनाची, त्याला आपल्याला अनुदान आहे. त्याच्यातून ऍप्लिकेशन करून आपण सोलार आपल्या विहिरीवरती बोरवरती बसवून घ्यावा. विठ्ठल देठे सर आहे, त्यांच्याशी आपण विचारू की त्यांनी म्हणजे काय काय अजून शेतकऱ्यांनी बदल केले पाहिजेत. नाही, लोकांनी इलिगल वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे. आणि गावातील लोकांच्या म्हणजे गुरांचे शेड आहेत त्या शेडला एसी आहेत लावलेत. इथे लोकांना एसी नाहीत, पण गुरांच्या शेडला एसी आहेत. प्रत्येकाच्या शेड मध्ये 10-15 फॅन आहेत. बरं. हे लोकांनी बंद केले पाहिजे. बरं. हे जर त्यांनी बंद केलं तर आपलं लोड शेडिंग नक्कीच कमी होईल. आणि हे जर बंद नाही झालं तर पुढच्या वेळेस धड कारवाई होऊन रितसर गुन्हे दाखल होतील. बरं, म्हणजे आता तुम्ही ह्याच्यावरती काय म्हणजे आता सध्या फक्त हे काढून आणलेला आहे. इथून पुढे असे आढळले तर डायरेक्ट गुन्हे दाखल होतील. रितसर कारवाई करून पंचनामा करून गुन्हे दाखल होतील. बरं. तर आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे की आता त्यांनी समंजस भूमिका घेतलेली आहे. फक्त हे मटेरियल जप्त केलेलं आहे, परंतु जर असं वारंवार जर आढळून आलं तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा किंवा रितसर जी काय कारवाई करण्याची त्यांनी सांगितलेलं आहे. तर शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही जे काय लिगली असेल ह्या गोष्टी करा, अनलिगली गोष्टी करू नका. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.